बेशिस्त वाहन धारकांना बसणार चाप, धुळे शहर वाहतूक पोलिसांतर्फे कठोर कारवाईचा इशारा। धुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईसाठी आता पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे। रस्त्यावर नियम बाह्यपणे गाडी चालवणाऱ्यांना चाप बसण्यासाठी कठोर कारवाईला सुरुवात देखील करण्यात आली आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे, तसेच बेशिस्त वाहन धारकांनाही चाप बसणार आहे। धुळे शहरात अनेक मुख्य रस्त्यांचे सध्या विकासाचे काम सुरू आहे, त्यामुळे वाहतुकीची कोंडी अनेक ठिकाणी निर्माण होत असते आणि बेशिस्त वाहन पार्किंगमुळे याच्यामध्ये आणखी भर पडते आहे। यामुळे धुळे शहर वाहतूक पोलिसांतर्फे शहरातील वाहन धारकांना वाहन कुठेही बेशिस्त पार्किंग करू नये असे आवाहन धुळे शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे। बेशिस्त वाहन पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी धुळे शहर वाहतूक शाखेने आता जामर देखील खरेदी केले आहे। त्यामुळे आता नो पार्किंगला लावणाऱ्या वाहन चालकास चांगलाच भुर्दंड बसणार आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी एपीआय भूषण कोते, शहर वाहतूक शाखा धुळे। सध्या शहरात अनेक मुख्य रस्त्यांचे विकासाची कामे चालू आहेत, त्यामुळे वाहतुकीची कोंडी अनेक ठिकाणी निर्माण होते। मुख्यत्वे ही कोंडी जे वाहनधारक आहे आपले वाहन नो पार्किंग एरियात लावतात किंवा रोडवरच एखाद्या दुकानासमोर रोडवरच हे वाहन आपले पार्क करतात, त्यामुळे मुख्यत्वे करून ही वाहतुकीची कोंडी होत असते आणि अशा वाहनांवर आम्ही रोजच्या रोज केसेस देखील करत आहोत। त्यामुळे आणि नवीनच आम्ही आता जामर देखील खरेदी केलेले आहेत। या जामरच्या सहाय्याने आम्ही नो पार्किंग एरियाचे व्हेकल लागलेले असतील त्यांना ते जामर लावणार आहोत आणि त्यांच्यावर जागेवरच कारवाई देखील करणार आहोत। या अनुषंगाने मी शहरातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या शहरातील वाहतूक ही सुरळीत राहावी आणि आपल्याला कोणत्याही कारवाईला सामोरे जावे लागू नये याकरिता आपण आपले वाहन हे पार्किंग एरियात पार्क करावे। तसेच एकाच दुकानासमोर जास्तीत जास्त वाहन लावून वाहतुकीला कोंडी निर्माण करू नये। आपण इतर गल्लीबोळात जिथे जागा असेल गाडी पार्क करण्यासाठी तिथे आपल्या वाहने पार्क करावे असे मी सर्वांना आवाहन करतो।